दिनांक 7 फेब्रुवारी 2024 सोलापूर येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती शिरभाते मॅडम यांनी पुराव्याच्या अभावी बडजीसह 4 आरोपी यांची निर्दोष मुक्तता केली आहे। यातील हकीकत अशी की आरोपी नामे रवी पासकंटी हे अल्पवयीन मुलीस फूस लावून पंढरपूरला पळून जाऊन मंदिराच्या धर्मशाळेमध्ये अल्पवयीन मुलीच्या इच्छेविरुद्ध दुष्कर्म केला व पंढरपूर येथून सोलापूरला आणून अल्पवयीन मुलीसोबत बडजीने लग्न लावून दिले असा आशयाची फिर्याद MIDC पोलीस ठाणे येथे पीडितेच्या आईने रवी पासकंटी राहणार अशोक चौक सोलापूर, गणेश पासकंटी राहणार अशोक चौक सोलापूर, अनिता पासकंटी राहणार अशोक चौक सोलापूर, सुवर्णा साखरे अशोक चौक सोलापूर, प्रभाकर गाजरला राहणार अशोक चौक सोलापूर यांच्या विरुद्ध भारतीय दंड संहिताचे कलम 363, 366, 376 व 34 व त्याचप्रमाणे बाल लैंगिक अत्याचारचे कलम 4, 8, 10, 12, 17 व बालविवाह कायदा कलम 9, 10, 11 प्रमाणे फिर्याद दाखल करण्यात आली होती। सदर हा गुन्हा तपासून कोर्टात अहवाल सादर केले। यात सरकार पक्षाच्या वतीनं एकूण 14 साक्षीदारांची तपासणी करण्यात आली असता आरोपी पक्षाच्या वतीनं असा युक्तिवाद करण्यात आला की सदर साक्षीदारांच्या साक्षीमध्ये विसंगती व पीडितेच्या अल्पवयीन असल्याबाबत कोणतेही पुरावा नसल्याबाबत व त्याचप्रमाणे पीडितेच्या साक्ष विसंगती असल्याबाबत कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले। पुराव्याच्या अभावी बडजीसह 4 आरोपींना जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती शिरभाते यांनी 5ही आरोपींना निर्दोष मुक्तता केली। सुवर्णा साखरे व बडजी प्रभाकर गाजरला यांच्या विरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 363, 366, 376 व 34 त्याचप्रमाणे बाल लैंगिक अत्याचारचे कलम 4, 8, 10, 12, 17 व बालविवाह कायदा 9, 10, 11 प्रमाणे फिर्याद दाखल करण्यात आली। सदर गुन्ह्याची तपास होऊन मेहरबान कोर्टामध्ये सदर अहवाल दाखल केला। यात सरकार पक्षाच्या वतीने एकूण 14 साक्षीदार यांची तपासणी करण्यात आली आहे। यामध्ये आरोपीच्या वतीने असा युक्तिवाद करण्यात आला की सदर साक्षीदारांच्या साक्षीमध्ये अनेक विसंगती व साक्षीदारांच्या साक्षीमध्ये पीडितेच्या अल्पवयीन असल्याबाबत व दुष्कर्म केल्याबाबत कोणताही सबळ पुरावा नसल्याबाबत व त्याचप्रमाणे पीडितेचे साक्षीमध्ये अनेक विसंगती या मेहरबान कोर्टामध्ये निदर्शनास आणून दिले आहे व सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून श्रीमती शिरभाते मॅडम यांनी बडजीसह 4 आरोपी यांचे निर्दोष मुक्तता करण्यात आली। सदर कामी आरोपीच्या वतीनं ॲडव्होकेट मोहन कोरापाटी, ॲडव्होकेट अजमुद्दीन शेख, ॲडव्होकेट सद्दाम शेख व ॲडव्होकेट अनिल वासम यांनी काम पाहिले, तर सरकार पक्षाच्या वतीनं ॲडव्होकेट प्रकाश जन्नू यांनी काम पाहिले।